एलियाला सारफेत येथील ज्या विधवा स्त्रीने मदत केली होती, अन्न दिलं होतं, वचन आपल्याला सांगतं पहिले राजे 17वा अध्याय आणि त्यातील 16व्या वचनामध्ये, तिच्या पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही. यावरून आपल्याला हे समजतं, जे चांगल्या लोकांची, देवाच्या सेवकांची मदत करतात, प्रभू परमेश्वर त्यांच्या बरोबर उभा राहतो, प्रभू परमेश्वर त्यांना पुरवतो. हे मी याकरिता म्हणत आहे कारण की प्रभू परमेश्वराचं वचन स्तोत्र 54 त्यातील 4थ्या वचनामध्ये सांगतं, परमेश्वर मला सहाय्यकर्ता झाला आहे आणि माझ्या जीवाला आधार असलेल्यांबरोबर प्रभू आहे. यावरून आपल्याला हे समजतं, जे देवाच्या लोकांची काळजी घेतात, चांगल्या लोकांची काळजी घेतात, त्यांच्यासाठी उभा राहतात, त्यांच्या संगती यहोवा परमेश्वर उभा राहतो. कारण की वचन सांगतं प्रभू त्यांच्या बरोबर आहे. आणि म्हणून जीवन जगत असताना जर आपण कोणाला मदत करत असाल, चांगल्या लोकांची मदत करत असाल, त्यांच्यासाठी उभा राहत असाल, तर प्रभू परमेश्वर तुमच्या संगती आहे. कारण की मत्ती शुभवर्तमान 10वा अध्याय त्यातील 42 वचन आपल्याला हेही सांगतं, लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी गार पाण्याचा प्याला पाजितो तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही. आणि म्हणून यामधून आपल्याला हेच समजतं, आपण चांगलं करत राहिलं पाहिजे. चांगलं करत राहिलो तर परमेश्वरामध्ये आपले श्रम व्यर्थ ठरणार नाही.